ओके, आता आपण एक कोव्हॅरियन्स एक्झाम्पल बघणार आहे. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण स्टँडर्ड डेविएशन अँड व्हॅरियन्स बघितलं. आता कोव्हॅरियन्सचं. कोव्हॅरियन्स हे टू व्हेरिएबल्स ओके या वर्डवरून कळून घ्यायचं. तर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स आणि वाय, जर दोन व्हेरिएबल असेल तरच कोव्हॅरियन्स निघतो. त्याचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n वेअर एक्स मायनस एक्स बार वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय n-1. दोन व्हेरिएबल्स आहेत. ओके, आता इथे काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते सॉल्व करायचं आहे. कॅल्क्युलेट द कोव्हॅरियन्स ऑफ गिवन सॅम्पल्स आणि अवर्स आणि मार्क्स असे दोन कॉलम्स दिलेले आहेत. त्याच्यात काही एंटिटीज आहेत. तर आपल्याला त्याच्या फॉर्म्युल्यानुसार ते काढायचं आहे. ठीक आहे ना. तर आता या अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आपल्याला काय काय लागणार आहे. एक्सला आपण इमॅजिन करू एच, म्हणजे एच मायनस एच बार, आणि इथे काय येणार आहे एम मायनस एम बार. म्हणजे आपल्याला काय काय काढायचं आहे, एच आहे, एम आहे. आपल्याला काय काढायचं आहे, एच बार, एम बार, नंतर एच मायनस एच बार, हां, नंतर एम मायनस एम बार. ठीक आहे. मग नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे ना. एच मायनस एच बार मल्टिप्लाइड बाय एम मायनस एम बार. आणि नंतर ह्या सर्व व्हॅल्यू मिळाल्या की आपण काय करणार, त्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करणार. यू विल गेट द आन्सर. तो आपण इथे एक कॉलम ड्रॉ करतोय. हे व्हॅल्यूज अवर्स आणि मार्क्स हे गिवन आहे. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, एच बार. एच बार कसं काढतो आपण, सगळ्यांची ॲडिशन करणार. ह्या ज्या सर्व व्हॅल्यू दिसत आहेत 9 + 15 + 25 + 14, जेवढ्या पण 12 एंटिटीज आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एंटिटीज इज 12. म्हणजे यांची ॲडिशन किती आली, 167 डिवायडेड बाय 12. एच बार निघालाय. सेम तुम्हाला मार्क्ससाठी पण करायचं आहे. मार्क्सचं पण हे सगळे जे कॉलम 39, 60, 56, 93, 61 हे सगळे व्हॅल्यूज तुम्ही घेणार डिवायडेड बाय 12. 12 काय आहे, हे टोटल नंबर ऑफ एंट्रीज आहेत. म्हणजे तुमचा एच बार आणि एम बार असा निघाला आहे. आता तुम्ही पुढे एच मायनस एच बार काढताय. ठीक आहे. फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय पाहिजे त्याच्यानुसार आपण हे काढतोय. ठीक आहे. देन काय काढतोय आपण, एच मायनस एच बार म्हणजे काय, 9 मायनस व्हॉट, एच बार 13.95. यू विल गेट -4.91. देन 15 मायनस 13.91. You will get 1.09. Then 25 minus 13.91. You will get 11.09. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या एंटिटीज काढून घेणार. नंतर एम मायनस एम बार. एम काय आहे 39. एम बार काय आला आहे 62.41. मीन्स 39 मायनस 62.41 काय आलेलं आहे, दॅट इज -23.41. देन नेक्स्ट 56 मायनस 62.41 किती आलं आहे, -6.41. असं तुम्ही एम मायनस एम वन पण काढणार आहे. आता तुमच्या हे दोन्ही एंटिटी निघालेले आहेत. त्याचं काय तुम्हाला करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. का मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कारण की फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू काय दिलेले, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याची समेशन. ठीक आहे ना. म्हणून तुम्ही काय करताय, एच मायनस एच बार मल्टिप्लाइड बाय एम मायनस एम बार. यांचं या दोघांचे मल्टिप्लिकेशन केले म्हणजे -4.91 मल्टिप्लाइड बाय -23.41. यू विल गेट 114 -2431. ठीक आहे ना. अशा प्रकारे दोघांची सर्वांची मल्टिप्लिकेशन करून तुम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन करणार. अँड देन या सर्वांची तुम्हाला ॲडिशन करून काय मिळेल, 1352.4172 हे सगळ्यांची ॲडिशन करून आलेलं आहे. जसं की 114.9431 प्लस येईल का नाही, -69869 देन प्लस 339.2431. ओके, असे तुम्ही हे सगळे ॲड करणार आणि यू विल गेट द समेशन. म्हणजे आता समेशन मिळाली तुम्हाला, ती समेशन तुम्ही कुठे घेणार, या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. फॉर्म्युला काय, कोव्हॅरियन्सचा आपला हा इज इक्वल टू. ठीक आहे. मग तुम्ही ही जी समेशन आली ती घेणार. एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ एंट्रीज किती होत्या, 12 - 1. देन 12 - 1 इज 11. याचा आन्सरवर आला आहे. सो कोव्हॅरियन्स ऑफ एच अँड एम इज 122.94. अशा प्रकारे तुम्हाला कोव्हॅरियन्स करायचं आहे.